आमंत्रित करतोय माननीय श्री विजयदादा माईंगडे भाऊ यांचा आपण या ठिकाणी शुभ सन्मान करतोय। या विजयदादा आपला या ठिकाणी केला जाईल शुभ सन्मान। विजयदादा माईंगडे यांचा आपण शुभ सन्मान करूया आणि हा सन्मान आम्ही या ठिकाणी विनंती करू की संतोष जाधव सर या संतोष जाधव सरांच्या शुभ हस्ते विजयदादा माईंगडे साहेबांचा आपण या ठिकाणी करूया शुभ सन्मान। एक जबरदस्त असं आयुर्वेदिक क्षेत्रामध्ये ज्यांनी मात्र चांगली कामगिरी केली आहे ते आमचे संतोष जाधव सर आणि त्यांच्या माध्यमातून मात्र या ठिकाणी हा सन्मान केला जातोय। पुढील सन्मानाकडे आपण जातोय। पुढील सन्मान या ठिकाणी केला जाईल सन्माननीय नारायणजी माईंगडे साहेब दादा यांचा आपण या ठिकाणी शुभ सन्मान करतोय आणि हा सन्मान आम्ही विनंती करतोय विजय घोडे पाटील आपण यायचं आहे आपल्या शुभ हस्ते पुढील सन्मान केला जाईल। नारायणजी माईंगडे साहेब यांचा आपण करूया शुभ सन्मान। थँक्यू। यस या ठिकाणी सन्मान झालाय। पुढील सन्मानाकडे आपण जातो आहोत। नारायण दादा माईंगडे यांचा आपण या ठिकाणी शुभ सन्मान करतोय। विजयदादा यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल। तदनंतर मात्र सन्माननीय चला लगेचच थोडीशी घाई करूया। चला प्रशांत पाटील आपण यायचंय। पुढील सन्मानाकडे आपण जातोय। सन्माननीय लक्ष्मण दादा माईंगडे दादा यांचा आपण या ठिकाणी शुभ सन्मान करतोय। प्रशांत पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल। या प्रशांत दादा पाटील लक्ष्मण दादा माईंगडे यांचा आपण या ठिकाणी शुभ सन्मान करत आहोत। या माईंगडे साहेब लक्ष्मण दादा माईंगडे यांचा शुभ सन्मान आपण केला जातोय। तदनंतर मात्र पुढील सन्मानाकडे आपण जातोय। सन्माननीय सौरभ कांबळे मुंबई पोलीस दलामध्ये आता मात्र नुकतीच ज्यांची नियुक्ती झाली आहे न्यू पोलीस मॅन म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं गेलं ते सौरभ दादा कांबळे यांचाही या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल आणि हा सन्मान आमचे शंभू चषकाचे खऱ्या अर्थाने एक खंबीर व्यक्तिमत्व रोहित खोत यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल। या रोहित दादा आपल्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल। तदनंतर मात्र पुढील सन्मानाकडे आम्ही जातोय। पत्रकार म्हणून ज्यांनी अतिशय सुंदर अशा पद्धतीने कामगिरी केली आहे ते सन्माननीय श्री विलासदादा बनसोडे साहेबांचा देखील आम्ही या ठिकाणी आबा या आपलाही या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय। बनसोडे साहेब या हा सन्मान करण्यासाठी आम्ही आमंत्रित करतो। या तुम्ही शाल ठेवू नका तुमचं नाव नाही मला माहित नाही या तुम्हीच या। अनिल दादा या अनिल दादा करुंगळे साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल। पुढील सन्मानाकडे आम्ही जातोय। सन्माननीय विश्वजित दादा पाटील यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल। हा सन्मान करण्यासाठी आम्ही प्रवीणजी भोसले यांना आमंत्रित करतोय। या महाराज या आपल्या शुभ हस्ते सन्मान मान्यवरांचा आम्ही या ठिकाणी करत आहोत तो शुभ सन्मान। या स्पर्धेसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो। विश्वनाथ दादा पाटील या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक दिलंय एक जबरदस्त असं युवा उद्योजक खऱ्या अर्थाने मुंबई आणि पुण्यासारख्या विभागामध्ये आता डायबिटीज तुम्हाला होणार आहे कारण की शुगर फॅक्टरीवाले आपल्या जवळ आलेत का होऊ नये। या विश्वजित दादा आपल्या या स्पर्धेसाठी मोलाचं योगदान आणि शांत संयमी मला माझ्या नावापेक्षा माझ्या ग्रामस्थांनी आणि माझ्या नवमित्रांनी माझं काम आणि माझ्या या संपूर्ण परिवाराने ही स्पर्धा मोठी केली यामध्येच आमचं समाधान आहे हे मानणारे हे आमचे विश्वदादा पाटील। तदनंतर मात्र आपण पुढील सन्मानाकडे जातोय। पुढील सन्मान आपल्या समोर येईल। या व्यासपीठ त्यानंतर मात्र या स्पर्धेसाठी विशेष करून या स्पर्धेसाठी 20
चला बाबा माईक दे रे बाबा, ह्याचं सील संपलंय. घेऊ. तदनंतर मात्र या स्पर्धेसाठी ज्यांनी मात्र आखाती देशांपर्यंत ही स्पर्धा पोहोचवली ते ओम साई MTC कुणाल म्हात्रे आणि त्यांची टीम. चला लगेचच या कुणाल, आणि एक जण रिप्रेझेंटेटिव्ह येईल आयोजन कमिटीच्या वतीने आपला शुभ सन्मान. चला त्या छोट्याशा मुलाला पाठवायचं आहे. आज मात्र कॅमेरामॅन दादा पहा, हा छोटासा मुलगा, या मुलग्याने मात्र प्रत्येकाच्या कॅमेऱ्यामधला जो आपला टेनिस क्रिकेटचा बॉल आहे ना त्याच्यामधला टिपणारा हा छोटासा लिटिल मास्टर, एक जबरदस्त असा हा खेळाडू ओम साई MTCचं मात्र आता ब्रॉडकास्टिंग करत असताना विकास घोडे पाटील अप्पा यांना मी विनंती करेन. ओम साई MTCचे हे खऱ्या अर्थाने कॅमेरामॅन आहेत. तुझं नाव काय आहे? प्रतीक. अतिशय जबरदस्त असं कॅमेरा वर्क. ओम साई MTC यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. 70,000 सबस्क्रायबर देखील त्यांनी या स्पर्धेमध्ये पूर्ण केलेत. वा. ओम साई MTC पदोपदी तुम्ही अजून उंची गाठा. या संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीने आणि आमच्या संपूर्ण परिवाराच्या वतीने तुम्हाला असतील त्या शुभेच्छा. तदनंतर मात्र माफ करा, या ठिकाणी शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान सचिव विजय निकम यांनाही आम्ही या ठिकाणी आमंत्रित करतो. या विजय दादा, आपला या ठिकाणी केला जातोय तो शुभ सन्मान. चला या अप्पा थोडंसं या, लगेचच या, आपल्या माध्यमातून हा सन्मान केला जाईल. तदनंतर मात्र आमचे साऊंड सिस्टम नितीन दादा गायकवाड आणि त्यांची टीम. रोहित आपणही यायचं आहे. डीजे ऑपरेटर यांचाही या ठिकाणी केला जाईल शुभ सन्मान. या नितीन दादा गायकवाड यांना मी विनंती करतो. या नितीन दादा. चला दीपक लाड सदस्य शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन मुटकलवाडीचे मान्यवर आहेत. या दीपक लाड साहेब या, आपला या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. थँक्यू. तदनंतर मात्र रोहित या, आमचे डीजे ऑपरेटर, त्यांचाही या ठिकाणी आमच्या संस्थापक अध्यक्ष विकास घोडे पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. या रोहित या, समोरच्या दिशेने या. तदनंतर मात्र आमचे गुरव बंधू चला एक जण येतील आमचे गुरव बंधू आणि त्यांचाही या ठिकाणी आपण शुभ सन्मान करणार आहोत. या गुरव बंधू येतील त्यांचाही. तदनंतर मात्र आमचे मोटू पतलू, या मोटू पतलूचाही आम्ही या ठिकाणी शुभ सन्मान करतोय. या मल्हार या, आणि त्यांचे हे सहकर्मी आहेत. लगेचच या, घाई करा थोडीशी. चला नवी मुंबईमध्ये ज्यांच्या माध्यमातून सातत्याने मिकी माऊस असेल, तदनंतर मोठी मुतलं असेल, सिंगम असेल, तात्या विंचू असेल, हे सर्वच काही मल्हारी यांच्या माध्यमातून दिलं जातं. आणि मल्हारी एक जबरदस्त असं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांचा आम्ही या ठिकाणी शुभ सन्मान करतोय. तदनंतर मात्र आमचे हलगी मास्टर या स्पर्धेमध्ये त्यांचंही मोलाचं योगदान राहिलं. या हलगीवाले आमचे येतील, त्यांचाही आम्ही या ठिकाणी शुभ सन्मान करतोय. सन्माननीय तानाजी दादा पाटील यांचाही आम्ही या ठिकाणी शुभ सन्मान करतोय. झालंय का? येस. संतोष दादा बनसोडे, आपलाही सन्मान झाला असेल तर, नसेल झालं तर या. संतोष दादा बनसोडे यांचा आम्ही या ठिकाणी शुभ सन्मान करतोय. तदनंतर मात्र रोहित दादा बनसोडे यांचाही आम्ही या ठिकाणी शुभ सन्मान करतोय. या रोहित दादा. चला आमचे सुरेश पाटील साहेब या, फेटेवाले. या स्पर्धेसाठी त्यांनी फेटे स्पॉन्सरशिप केली आहे. एक जबरदस्त असं व्यक्तिमत्व, लेफ्ट हँडर फलंदाजी करत असताना आमचे फेटेवाले सुरेश दादा पाटील यांचाही आम्ही या ठिकाणी अध्यक्षांच्या शुभ हस्ते सन्मान करतोय. या थांब रे बाबा, गडबड करू नकोस, थांब जरा.
चला तदनंतर मात्र पुढील सन्मानाकडे जातोय. चला या स्पर्धेसाठी हलकी मास्टर या आपला या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. थँक्यू सो मच. आता मात्र पुढील सन्मानाकडे आम्ही जातोय. ओमकार आमचे स्कोरर यांचाही आम्ही या ठिकाणी यथोचित सन्मान करतो. या ओमकार समालोचकाचा आरसा. आज मात्र आरसा थोडासा डगमगला, मात्र छोटासा खेळाडू आहे आणि ओमकार येणाऱ्या काळामध्ये फार मोठा गुणलेखक होशील या शुभेच्छा देतो. आणि स्वानंद भाऊ यांना मी विनंती करतो, या स्वानंद दादा या आपल्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. या लगेच सत्कार करायचा आहे ओमकार यांचा. तदनंतर मात्र पुढील सन्मानाकडे जातोय. तेजस दादा माने लगेचच या, थोडीशी घाई करा तेजस दादा. तदनंतर मात्र विशाल पाटील आणि प्रसाद शिरकांडे सरांना या विनंती करतो, या ठिकाणी यायचंय. थोडीशी घाई करूया, अजून बराचसा वेळ आपल्याला या स्पर्धेमध्ये राहिलाय. चला थोडीशी घाई करा सन्माननीय तेजस दादा. आणि या लगेचच या आपला या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. स्वानंद दादा यांच्या भाऊंच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. आज अतिशय जबरदस्त असं हे व्यासपीठ भरताना पाहिलेलं आहे. यस, थँक्यू सो मच. आता मात्र पुढील सन्मानाकडे आपण जात आहोत. या स्पर्धेबद्दल आम्ही चर्चा केली. स्वानंद दादा या, आपण या बाजूला उभं राहायचं आहे. आणि हे दोन व्यक्तिमत्व आहेत. या दोन व्यक्तिमत्वांच्या पाठीमागे खऱ्या अर्थाने या बाजूला या स्वानंद दादा या बाजूला या. मित्रांनो, ही दोन जोडी आहे आणि त्यांच्या जोडीला हा तिसरा, आणि तिसऱ्याबरोबर आणखी एक हा व्यक्तिमत्व चौथा म्हणून स्तंभ उभा राहिला. ही स्पर्धा 4 पिलरवरती उभी राहिली. मांगडे साहेब, आपण या स्पर्धेसाठी आणखी एक आमचा धनाजी पाटील, त्यांचंही नाव आम्ही या ठिकाणी घेतोय. मात्र 4 प्रमुख स्तंभ उभे राहिले. या 4 चौघांनी काय ताकद लावली आहे या स्पर्धेसाठी. ही स्पर्धा आम्हाला पार पाडायची आहे. प्रयत्न राहिलेत रात्री 3 वाजेपर्यंत. हे चौघही या ग्राउंडवरती मच्छर चावते, काय काय होतंय, मात्र शंभू चषकाचा थाट आम्हाला गाजवायचा आहे. तत्पूर्वी माजी अध्यक्ष असताना देखील या स्पर्धेसाठी मोलाचं कामगिरी केली आहे ते आमचे प्रशांत पाटील. या जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत प्रशांत पाटील साठी. अतिशय जबरदस्त असं व्यक्तिमत्व. या प्रशांत पाटील सर खऱ्या अर्थाने चेंबूर मानखुद वरून इथपर्यंत पोहोचणं आणि तदनंतर मात्र हा सन्मान, या तिघांकडून या व्यक्तिमत्वाचा सन्मान केला जातोय. या प्रशांत पाटील सर, प्रशांत यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. अतिशय जबरदस्त असं व्यक्तिमत्व प्रशांत पाटील. या आपा या, अजित दादा या, आपणही या. मोलाचं योगदान दिलं प्रशांतजी पाटील यांचा या ठिकाणी आपण शुभ सन्मान करतोय. थँक्यू सो मच प्रशांत दादा. आज आपण कुठलीही अपेक्षा न ठेवता या स्पर्धेसाठी मोलाचं योगदान दिलं आणि आपला आम्ही या ठिकाणी आभार मानतो. आता मात्र काही मान्यवर प्रमुख पाहुणे आहेत, त्यांचा आपण या ठिकाणी शुभ सन्मान करूया. तदनंतर मात्र आमचे सुनील दादा माईंगडे साहेब यांनाही मी या ठिकाणी आमंत्रित करतोय. सुनील दादा या. सुनील दादा देखील तेवढेच तत्पर आहेत. लालबाग परळमध्ये काम त्यांचं सुरेख राहिलं आहे आणि सर्जेराव माईंगडे साहेबांच्या पाठीमागे सुनील दादा यांचं मात्र खऱ्या अर्थाने उजवा हात आहे. सुनील दादा यांनी मात्र दादांनी कुठे जावं, कसं काय करावं, काय नाही, याच्या मागे सुनील दादा यांचा मोठा हात आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सुनील दादा माईंगडे यांच्यासाठी. मात्र अतिशय जबरदस्त असं व्यक्तिमत्व. थँक्यू. आता मात्र जाऊया त्याचबरोबर सन्माननीय नवनाथजी कट्टे साहेब यांचाही आपण या ठिकाणी करत आहोत शुभ सन्मान. या नवनाथ साहेब या. तदनंतर मात्र भारत सूर्यवंशी साहेब या. आपला या ठिकाणी भूलचूक माफ असेल, पहा गडबड जास्त आहे, लेट नाव घेतलंय, मात्र भूलचूक माफ असेल, गडबड आहे.
त्याचबरोबर माजी खजिनदार अजित रेटरेकर, खऱ्या अर्थाने अजित पाटील या रेटरेगावचे सुपुत्र आहेत. या अजित दादा या, आपला या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. चला या अजित दादा या, आपला या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. चला विकास घोडे पाटील अप्पा यांच्या शुभ हस्ते. चला थोडीशी घाई करूया. चला अप्पा, चला फोटो सेशन थोडंसं स्पीडअप घ्या, बराच वेळ घेतोय आपण. सन्माननीय पोलीस उपनिरीक्षक CISF सन्माननीय श्री जालिंदर शिंदे साहेब मैदानाच्या आतमध्ये त्यांची उपस्थिती राहिली आणि त्यांचं आगमन या व्यासपीठावरती झालंय. मोस्ट वेलकम जालिंदर शिंदे साहेब, आपलं सहर्ष सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. आपलं आगमन या व्यासपीठावरती झालंय आणि आपला यथोचित हा सन्मानही आम्ही या ठिकाणी करतो आहोत. त्याचबरोबर सन्माननीय संतोषजी कुंभार साहेब यांचाही आम्ही या ठिकाणी यथोचित सन्मान करतोय. या संतोष दादा, आपल्याही या स्पर्धेच्या दरम्यान आम्ही यथोचित सन्मान करतोय. हे सर्वच मान्यवर आहेत ना, विकास घोडे पाटील अप्पा असतील, त्यानंतर स्वानंद निर्लेकर साहेबांवरती विशेष प्रेम आहे म्हणून एवढा वेळात वेळ काढून ते या ठिकाणी उपस्थित राहिले. चला थोडीशी घाई करतो, मान्यवरांना बरीचशी घाई आहे आणि त्यांनाही दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे. तदनंतर मात्र या स्पर्धेसाठी तृतीय क्रमांकाचं ज्यांच्या माध्यमातून आम्हाला पारितोषिक दिलं गेलं आहे ते जनरल मॅनेजर सेहेगल ऑटो रायडर्स पुणे सन्माननीय योगेशदा पाटील यांचाही आम्ही या ठिकाणी यथोचित सन्मान करतोय. या सन्माननीय जालिंदर शिंदे साहेब यांचा आम्ही या ठिकाणी पोलीस CISF पोलीस अधिकारी आहेत, उपनिरीक्षक आहेत, त्यांचा आम्ही या ठिकाणी करत आहोत शुभ सन्मान. या जालिंदर सर, एक जबरदस्त असं व्यक्तिमत्व आणि कर्तृत्व दक्ष असं हे व्यक्तिमत्व आहे आणि त्यांचाही या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. तदनंतर मात्र पहा, या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून आम्हाला ट्रॉफी मिळाली ते शंकरदादा यमगर यांचाही आम्ही या ठिकाणी शुभ सत्कार करू. अनेक मान्यवर आहेत, त्यांचा आम्ही नामोल्लेख घेणं आता मात्र शक्य नाही आहे. आम्ही सातत्याने त्यांचा नामोल्लेख घेतला गेला. आता मात्र जाऊया या स्पर्धेसाठी. खऱ्या अर्थाने एक जबरदस्त असं व्यक्तिमत्व, या व्यक्तिमत्वाकडे नजरा वळवल्या गेल्या आणि काय ग्रँड एंट्री पाहायला मिळाली, ज्यांच्या माध्यमातून तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आलंय. रोख रक्कम 30,000 रुपयाचं कॅश प्राइज. गोल्डन मॅन म्हणून ज्यांच्याकडे ओळखलं गेलंय ते आमचे युवा उद्योजक महेश दादा चोरमारे साहेबांचा एक जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये करूया यथोचित सन्मान. या महेश दादा, आपल्याला या ठिकाणी आम्ही शुभ सन्मान करू इच्छितो आणि हा सन्मान आमचे शंभू प्रतिष्ठानचे संस्थापक सन्माननीय विकास घोडे पाटील अप्पा यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. विजय भाऊ या अप्पांचे बंधू आहेत. विजयदादा या, विजयदादा यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. शाहूवाडीमध्ये आता मात्र गोल्डन मॅन म्हणून आम्ही हक्काने आवाज देणार आहे. महेश दादा, आज मात्र अपेक्षा आमच्याकडे वाढलेल्या आहेत. आता मात्र आम्हाला हक्काचा माणूस मिळाला. आणखी एक क्रिकेटचा थाट, क्रिकेटचा लललाट आणि क्रिकेटची ही थरार आपल्याला पाहायला मिळाला आहे. महेश दादा, आपले आम्ही आभार मानतो. मात्र या पुढील व्यक्तिमत्वाकडे जातो आहे ज्यांनी मात्र द्वितीय क्रमांकामध्ये मोलाचं योगदान दिलंय आणि कालच्या दिवसापासून जे व्यक्तिमत्व या व्यासपीठावरती स्पर्धेची सुरुवात झाली आणि तदनंतर विकास घोडे पाटील आणि स्वानंद भाऊ यांनी शंभू प्रतिष्ठानवरती नितांत असं प्रेम असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे सन्माननीय श्री समाजसेवक विकास अण्णा पाटील यांचाही या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जाईल. या विकास अण्णा पाटील या स्पर्धेसाठी उपलब्ध राहिलेत आणि पहा मित्रांनो, या व्यक्तिमत्वाच्या प्रेमात पडावं असं हे व्यक्तिमत्व आहे. सलगचे 2 दिवस या व्यक्तिमत्वाने हे व्यासपीठ सोडलं नाही. या स्पर्धा माझी आहे, या स्पर्धेला मी योगदान देणार आणि योगदान दिलेले आहे. आणि दादांचा या ठिकाणी आपण करूया स्वानंद निर्लेकर उपाध्यक्ष यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. चला या, थोडीशी घाई करा.
थँक्यू. चला तदनंतर मात्र सन्माननीय जालिंदर शिंदे साहेब आम्ही आपल्याला पुन्हा एकदा आमंत्रित करतोय. या आपलाही या ठिकाणी शुभसन्मान केला जाईल. या CISF उपनिरीक्षक आहेत आणि साहेबांचाही आपण या ठिकाणी शुभसन्मान करूया. आणि हा सन्मान अजित पाटील या अजितदादा पाटील संस्थापक आहेत त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. तदनंतर मात्र आता गणेश नाईक साहेब यांचाही आम्ही या ठिकाणी यथोचित सन्मान करतो. या गणेश दादा भूलचूक माफ असेल गणेश दादा बराचसा वेळ झालाय अगोदर या नाव उल्लेख आमच्याकडून राहिला असेल तर दिलगिरी व्यक्त करतो. धन्यवाद. आता मात्र काही मान्यवर आहेत यांचा सत्कार आम्ही थोड्या वेळाने घेणार आहोत. तत्पूर्वी काही व्यक्तिमत्व आहेत आणि या व्यक्तिमत्वांकडे नजरा वळवल्या गेल्यात. सर्वात प्रथम पत्रकार माननीय श्री विलास बनसोडे आबा यांच्याकडे आम्ही जाऊ आणि मायक्रोफोन हा त्यांच्याकडे देऊ. पत्रकार साहेब आहेत आणि विलास सर या आम्ही या ठिकाणी आपल्याला आमंत्रित करतोय या स्पर्धेमध्ये. हे खेळाडू सर्वांना आता मात्र उशीर झालाय मात्र आपलं 2 शब्दाचं मार्गदर्शन या खेळाडूंना मिळेल. श्री शंभू चषक 2025 खरोखर आपल्या या शाहूवाडी आणि शिराळा तालुक्यातील तरुण मुलांचं जेवढं आभार मानेल तेवढं कमीच आहे सर. कारण ही सर्व जी मुलं आहेत ती शेतकऱ्यांची मुलं आहेत. आमच्या गावाकडून आलेली सर्व मुलं आहेत आणि मुंबईसारख्या शहरामध्ये येऊन एवढं मोठं क्रिकेटचं सामने भरवायचं म्हणजे काय जोक नाही आहे. आणि त्याच्यासाठी आपल्या शाहूवाडी तालुक्यातील सर्व आदरणीय व्यक्ती व्यासपीठावरती जेवढे आहेत आमचे मित्रबंधू असतील सर्जेराव मँगडे शेठ शून्यातून ज्यांनी विश्व निर्माण केले असे सर्जेराव मँगडे शेठ त्याचबरोबर सर्वांची नावं मला काय माहीत नाहीत पण मी सर्जेराव मँगडे शेठ यांचं आवर्जून नाव घेतो आहे कारण खरोखर ज्यांनी गरिबीतून दिवस काढलेत आणि ते दिवस कधीच विसरलेले नाहीत. ते असं म्हटलं जातं की ज्यांच्याकडे पैसा येतो तो कधी पाठीमागे वळून बघत नाही परंतु सर्जेराव मँगडे शेठ यांचं असं नाही आहे. त्यांनी आपल्यापासून आपल्या भावांच्यापासून आपल्या गावापासून आपल्या तालुक्याच्या बाजूचा शिराळा तालुका असं थोडं करून प्रत्येक गावागावामध्ये तालुक्यामध्ये प्रत्येकाला आपला जेवढं यथाशक्ती होईल तेवढी मदत करण्याचा प्रयत्न करत असतात. त्याचबरोबर आदरणीय स्वानंद भाऊ असेल प्रशांत पाटील असतील आप्पा असतील आणि सर्व त्यांच्या टीममधील त्यांच्या व्यवस्थापनामधील सर्वच कार्यकर्ते या कार्यकर्त्यांचं खरोखर जेवढं आभार मानेल तेवढं कमीच आहे. एवढा अतिशय सुंदर असं क्रिकेटचं सामनं भरवलेत आणि कोणी कोणासाठी एवढा वेळ काढून येत नसतं हो कारण हे सगळे व्यासपीठावरती बसलेले आहेत ते त्याच्यावरूनच समजलं जातं की माणसांची माणुसकी किती आहे आणि लोक कोणासाठी येतात. असंच या सर्व श्री शंभू चषक सर्व खेळाडूंचं आणि या टीममधील सर्व कार्यकर्ते यांचं मी सर्जेराव मँगडे शेठ पत्रकार आबाप्रेमी ग्रुप या सर्वांच्या वतीनं आभार मानतो आणि आम्हाला इथं बोलवून आमचा मान सन्मान केला त्याबद्दल आम्ही या सर्वांचं आभार मानतो. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब आपण मोलाचं योगदान दिलं. चला टीम रेटरेवारना या टीमला आम्ही कॉल देतोय. चला या समोरच्या दिशेने या. हे सर्व मान्यवर आपल्यासाठी उपस्थित आहेत. आपण त्यांच्याकडे पाठ करून बसणं कुठेतरी शोभा देत आहे का. चला लगेचच या. चला आमचे भोर तालुक्याचे खेळाडू देखील उपलब्ध आहेत. आपण ही समोरच्या दिशेने या. अंतिम टप्प्यामध्ये जातोय आम्हाला माहिती आहे आम्हाला थोडासा उशीर झालाय. तदनंतर मात्र कृष्णा धोंडे मुंबई पोलीस भोर असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष कृष्णदादा या. आज मात्र कृष्णदादा आपली फलंदाजी प्रेमात टाकणारी राहिली आहे आणि काय कम्मालीचा खेळ केलाय. आता मात्र आम्हालाही भोर असोसिएशनमध्ये येऊन
पुन्हा एकदा समालोचनाची संधी मिळेल या बाबीकडे आम्ही लक्ष दिलंय. मात्र भोर असोसिएशनसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. भोर असोसिएशनने ज्या वेळी शाहूवाडीने कॉल दिलाय ना, भोर असोसिएशन मधून मात्र संघ आमच्यासाठी आलेत. कमालीची बाब राहिली आहे आणि काय खेळ केलाय आज. हार्डलक राहिलं आणि मी म्हणेन ना 2 ओव्हर आणि 1 ओव्हर हा गेम होणं नाही आहे. 4 ओव्हरचा गेम झाला तर आम्हाला आनंद होईल. नेक्स्ट टाइम आपण याच्याकडे वरती काम करू. येस, थँक्यू कृष्णा सर. आता मात्र या व्यासपीठावरती आणखी एका व्यक्तिमत्वाकडे आम्ही जाऊ. सन्माननीय विकास अण्णा पाटील यांच्याकडे मी जाईन आणि अण्णा 2 शब्द आपल्या माध्यमातून. कालच्या दिवसापासून मी पाहिलंय की आपण या स्पर्धेसाठी घेतलेलं योगदान मोलाचं योगदान राहिलेलं आहे आणि आपण या 2 शब्दाचं मार्गदर्शन बोलायचं आहे. येस. आमचे परम मित्र विकास गोडे अप्पा यांच्या शंभू प्रतिष्ठान या शंभू चषकासाठी सर्वांचं योगदान खूप आहे आणि अतिशय चांगलं आणि उत्तमरित्या पार पडलेलं हे सामने. यामुळं 4 चांद लागलेत या सगळ्या गोष्टीसाठी. मी सर्वांचं धन्यवाद देतो. थँक्यू. धन्यवाद. आता मात्र पहा, काहींच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की या स्पर्धेमध्ये ज्यांच्या नावाची चर्चा होतीये त्या नावाचा अजूनपर्यंत उल्लेख घेतला नाही. समालोचक जरा वेडावेडा झालाय की काय? पण हा बाब नाही आहे. आम्ही बळण मागे ठेवलेलं आहे. स्वतःहून आम्ही थोडंसं पाहिलं. पेशन्स या व्यक्तिमत्वाकडे खूप आहेत. या व्यक्तिमत्वाने अनेक स्पर्धेमध्ये, मला आठवतंय शाहूवाडी प्रीमियर लीग पहिल्यांदा ज्यावेळी घडली ना त्यावेळी 2य क्रमांकाचं पारितोषिक दिलं होतं. अनेक वेळा ज्यावेळी शाहूवाडीकरांनी हाक मारली आहे त्यांनी सांगितलं की माझ्या भावांनी मला हाक दिली तर माझी साथ आहे त्यांना. आणि मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थाने अनेक स्पर्धेमध्ये. आणि यस, अजितदादा आमच्या कानामध्ये काहीतरी पुटपुटत असतात. मात्र अजितदादांनी पुन्हा सांगितलंय की या सीझनलाही काय तर यावेळी आम्ही टीम घेत नाही, त्याच्यापेक्षा थोडं जास्त करूया. यावेळी आम्ही काय देतोय तर आम्ही स्पर्धेला सगळे असणारे खेळाडू आहेत ना त्यांच्यासाठी टी-शर्ट स्पॉन्सर केलंय. मित्रांनो जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. असं हे व्यक्तिमत्व विघ्नहर्ता रोड लाईनचे सर्व सन्माननीय श्री सर्जेराव मांगडे साहेब यांचा यथोचित हा मान सन्मान, मायेची उबदार शाल, प्रेमाची पुष्पगुच्छ आणि मांगल्याच्या स्पेशल या स्पर्धेची चमचमती ट्रॉफी या ठिकाणी देऊन संपूर्ण आयोजन कमिटी विकास घोडे पाटील अप्पा असतील, स्वानंद भाऊ असतील, प्रशांत पाटील असतील, अजितदादा असतील, त्यानंतर मात्र रोहित खोत असतील, सर्वांनाच आम्ही आमंत्रित करतोय. विजयदादा या सर्वांनीच टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक ज्या व्यक्तिमत्वाने दिलं ते आमचे सर्जेराव मांगडे शेठ यांचा या ठिकाणी केला जातो यथोचित शुभ सन्मान. धन्यवाद. आता मात्र जाऊया. सत्कार झालेला आहे. बक्षीस वितरणाकडे जाणार आहोत. दादा आपण थांबायचं आहे. दादांकडे जाऊया. मगाशी मी म्हटलं दादा आपण तुमच्याशी चर्चा करणार आहोत. समीकरण थोडंसं मगाशी घाई होती, आता मात्र निवांत आहोत. दादा स्पर्धा लाख होतात, अनेक स्पर्धा होत असतात. तुम्ही सांगितलं की सर्व खेळाडू माझे प्रामाणिक आहेत, माझ्याकडे येतात. परमेश्वराने भरपूर काही दिलंय. मात्र आज या स्पर्धेमध्ये एक वेगळा मापदंड आपण ऐकलाय. कशा पद्धतीने पाहिलं या स्पर्धेकडे आणि आपले विकास घोडे पाटील अप्पा आणि स्वानंद भाऊ आणि संपूर्ण त्यांची टीम कशा पद्धतीने पाहता या सर्व मान्यवरांकडे? आज या ठिकाणी शंभू चषक शाहूवाडी तालुका अशाच्या अंतर्गत आज पार पडला आणि या चषकाचं विशेष म्हणजे ह्या जे चषकचं आयोजन केले विकास आप्पा असतील, स्वानंद असेल, अजित असेल, प्रशांत असेल, धनाजी किंवा या शाहूवाडी असोसिएशनची सर्व टीम एक त्यांच्यामध्ये एक एवढी जिद्द आहे की आपल्या तालुक्यासाठी काही ना काहीतरी करायचं आणि या क्रिकेटच्या माध्यमातून एक शाहूवाडीचं चांगलं नाव नवी मुंबईमध्ये चांगला ठसा उमटवत आहेत आणि त्यासाठी आम्हाला त्यांचे
नक्की आम्हाला बोलत असतात की दादा असं नाही असं करायचं आहे. आणि त्यावेळेला पण मला त्यांनी बोलले की दादा आम्हाला 1 नंबरचं बक्षीस पाहिजे, आम्हाला चषक आम्ही ठेवलेला आहे. त्यामुळे ठीक आहे, तुम्ही नक्की आपल्या तालुक्यासाठी करता, नक्की मी पण आपल्या तालुक्यासाठी नक्की मी प्रयत्न करत राहतो. आणि ही आता जी यंग पिढी आहे ही व्यसनाधीन न होता हे जे चांगलं क्रिकेटचे जे क्रिकेट आहे एक चांगलं न्यूज हे करतात की क्रिकेटमुळं मुलांच्यामध्ये एक्सरसाइज होते आणि चांगल्याचे क्रिकेट करून पुढेच त्यांचं चांगलं जर पुढे महाराष्ट्राच्या टीममध्ये गेले तर चांगलंच होईल. पण एक चांगलं ॲक्च्युली मुलांच्यामध्ये चांगले या प्रयत्न आहेत की बाबा या क्रिकेटपासून हे करायला. आणि जर आपल्या ह्या तालुक्यासाठी हे करत असतील तर मी नक्कीच त्यांच्या पाठीमागे उभा राहतो आणि राहणारच आहे. कारण मुलं एवढी जिद्दीने करतात. मला बी सामाजिक क्षेत्रामध्ये काम करायची खूप आवड आहे आणि त्याच्यामुळे मी पण या मुलांना कधी माझ्याकडे आले तर मी त्याला कधी नाही म्हणत नाही. फुलाची पाकळी देऊन त्यांना सपोर्ट करत असतो. एवढंच बोल थांबतो. अतिशय जबरदस्त असं व्यक्तिमत्व, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सन्माननीय सर्जेरावजी मांगडे साहेब, शाहूवाडी तालुक्यामध्ये आम्ही आलो ना तर नक्कीच आम्हाला काही नावं आठवतात. आम्ही मोहम्मदजी कलंदर कुरेशी साहेबांबद्दल चर्चा केली, आम्ही चर्चा केली विनोदजी चांदे साहेब असतील, अनेक मान्यवर आहेत, अनेक व्यक्तिमत्व आहेत. त्यानंतर मात्र आमचे विकासांना असतील, विलासांना असतील, आमचे महेशजी चोरमारे सर असतील, या सर्वांचंच आम्ही या ठिकाणी त्यानंतर मात्र आता 4थ क्रमांकाचे पारितोषिक विजय विश्वासदादा पाटील असतील, या सर्वांचंच आम्ही हृदयाच्या अंतकरणापासून आभार मानू. काय स्पर्धा आपल्यामुळे ही रंगली बहरली. आता मात्र आपण जाऊया प्राइज डिस्ट्रीब्युशनकडे. त्यानंतर मात्र शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन कडून या ठिकाणी आमचे विकास घोडे पाटील अप्पा यांचा आपण या ठिकाणी करत आहोत शुभ सत्कार. या विकास घोडे पाटील आणि स्वानंद भाऊ निर्लेकर यांचा आपण एकत्रित यथोचित शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनच्या वतीने केला जाईल. शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनच्या वतीने हा सन्मान केला जातो. या दोघांनी यायचं आहे A1 जोडी, या लगेचच या, यस मागे थांबायचं नाहीये. आयुष्य असो किंवा क्रिकेटचं मैदान, जोडीशिवाय काम नाहीये दादा. आणि ही जोडी मैदानाच्या आतमध्ये A1 जोडी, या जोडीसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. विकास घोडे पाटील अप्पा आणि स्वानंद निर्लेकर यांची ही A1 जोडी, या जोडीचा या ठिकाणी शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनच्या वतीने केला जातोय तो शुभ सन्मान. वा, तुतारीच्या निदानामध्ये आणि मायेचे उबदार शाल प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन या दोन्ही मान्यवरांचा शुभ सन्मान केला जातोय. चला आता मात्र खेळाडूंनाही उत्कंठा राहिली की प्राइज डिस्ट्रीब्युशन कधी होणार, किती वेळ झाला, दिलगिरी व्यक्त करतो. मात्र शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनच्या वतीने श्री शंभू प्रतिष्ठान मुंबई यांच्या 6व्या वर्धापन दिनानिमित्त पर्व क्रमांक 3 शंभू चषक या स्पर्धेमध्ये मित्रांनो जवळजवळ 32 टीम खेळल्या. या 32 टीम शिवाय ही स्पर्धा होणे नाहीये. या एकदा 32 टीम साठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. वा, या 32 टीमनं मात्र या ठिकाणी आमचा हा बहुमान वाढवला. आता मात्र आम्ही पारितोषिकाकडे जाणार आहोत. चला या पारितोषिकाची पूर्ण लिस्ट आमच्यापर्यंत येऊ द्या. हॅलो, नमस्कार मान्यवरी उपस्थित मान्यवर सर्जेराव दादा तसेच प्रमुख पाहुणे यांचं सर्व शाहूवाडी क्रिकेट असोसिएशनच्या तर्फे मनापासून आभारी आहे. आणि बघायला गेलं तर शाहूवाडी असोसिएशनसाठी लाभलेले आपले समालोचक शैलेश सर हे आपले सर्वांसाठी मान्यवर येणाऱ्यासाठी पूर्ण मनाच्या अंतर्मनापासून सर्वांनी बोलत असतात, हे करत असतात. त्यांचे खरंच मनापासून कौतुक आहे. त्यांचा सत्कार आपले सर्जेराव दादा मांगडे शेठ यांच्या हस्ते होईल.
थँक्यू. त्याच्यानंतर मात्र दादा एक रणरागिणीचा या ठिकाणी यथोचित जिजाऊची लेख म्हणून जिच्याकडे आम्ही पाहतो आणि सिमरनताई या आपला या ठिकाणी आम्ही शुभ सन्मान करतोय आणि विकास अप्पा घोडे पाटील यांच्या शुभ हस्ते या ताईचाही देखील या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं पुष्पगुच्छ या ठिकाणी देऊन या सिमरनताईचा आपण करूया शुभ सत्कार. थँक्यू सो मच ताई, आपण या ठिकाणी आलात. आणि शिवन्या विकास घोडे पाटील हिच्या हस्ते ताईंचा शुभ सत्कार केला जाईल. या शिवन्या, वा शिवन्या म्हणजे शिवकन्या, अतिशय सुंदर असं नाव आहे आणि शिवन्या येईल. शिवन्याच्या शुभ हस्ते या रणरागिणीचा, एका रणरागिणीकडून दुसऱ्या रणरागिणीचा जिजाऊच्या लेकी आहेत आणि एका वाघिणीकडून दुसऱ्या वाघिणीचा इथे शुभ सत्कार केला जातोय. या जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. विकास घोडे पाटील अप्पा यांची ही छोटीशी मुलगी आहे आणि तिने मात्र हा सन्मान केलाय. खूप खूप शुभेच्छा सिमरनताई आपल्याला येणाऱ्या वाटचालीसाठी. अनेक ठिकाणी आपण जावं आणि या संपूर्ण आयोजन कमिटीची अशा पद्धतीने आपण सेवा करावी आणि नेहमीच आपलं काम हे नेहमी आम्हाला पाहायला मिळालं आहे. कोणत्याही बाबीची आम्हाला कधी गरज पडली नाही आहे. न सांगताच आमच्यापर्यंत सर्व वस्तू आपण देतात आणि हे काम एवढं सोपं नाही आहे आणि आपण या ठिकाणी हे केलं त्यामुळे आपले आम्ही आभार मानतो. थँक्यू सो मच. मात्र आता शिवन्याचाही सत्कार झाला पाहिजे का? नाही, स्पर्धा आपलीच आहे. चला आता प्राइज डिस्ट्रीब्युशनकडे जाऊया. चला टीम समोरच्या दिशेने येतील. चला टीम आपल्यासाठी हा कॉल आहे. या ठिकाणी फायनलच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हा दिला जाईल. मॅन ऑफ द मॅच हा किताब या अतिशय सुंदर अशी खेळी केली आहे या संदीप ओलांगडे यांना आम्ही या ठिकाणी आमंत्रित करतो. या संदीप सर, आपल्याला दिला जाईल फायनलच्या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच. अतिशय सुंदर अशी खेळी आपण या ठिकाणी केली आहे आणि या स्पर्धेला जबरदस्त पद्धतीने रंगवलं. चला टीम पिंटू दादा 11 करण जोशी, आपणही समोरच्या दिशेने या. या समोरच्या दिशेने या. या हा सन्मान केला जाईल. या संदीप दादा या अतिशय जबरदस्त असा खेळाडू आहे संदीप. चांगलं क्रिकेट त्याने खेळलंय आणि या स्पर्धेमध्ये त्यांना या स्पर्धेचं मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दिलं जात आहे. या ठिकाणी प्लेयर मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जातोय विकास घोडे पाटील अप्पा. या मॅन ऑफ द मॅच, फायनलचा मॅन ऑफ द मॅच या खेळाडूला दिले जाते. सन्माननीय शिवाजी चव्हाण दादा यांच्या माध्यमातून आपल्याला सामनावीरचं पारितोषिक दिलं गेलं आहे. थँक्यू सो मच शिवाजी दादा, आपण आपल्या माध्यमातून. चला टी शर्ट्स घेऊन जायचं आहे संदीप. येस शिवाजी दादा या त्याच्या माध्यमातून जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. शिवाजी दादा चव्हाण यांच्या माध्यमातून या स्पर्धेला सामनावीरचे टी शर्ट्स त्यांनी दिले गेले आहेत. जबरदस्त असं व्यक्तिमत्व शिवाजी दादा चव्हाण यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आपल्याला आलंय. चला जाऊया आता मात्र प्राइज डिस्ट्रीब्युशनकडे. या स्पर्धेमध्ये क्रमांक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हे पारितोषिक आपल्या समोर येत आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ज्या खेळाडूने मात्र अतिशय सुंदर अशी क्षेत्ररक्षणाची मुभा आपल्या नावावरती केली आहे, ज्या क्षेत्ररक्षकाने मात्र जीवाची बाजी लावली आहे, या स्पर्धेमधला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक श्री शंभू चषकाचा एनी गेसेस कोण असेल? ओमकारचं नाव आलंय. त्या बाजूने कोणाचं नाव आलंय? ओमकारचंच नाव येतंय का? यस, प्रत्येकाने ओमकारचंच नाव घेतलंय. मात्र इथे काही स्टॅटिस्टिक्स आमच्या समोर आले आहेत आणि
खेळाडू आहे, मुटकेश्वर मुटकलवाडीचा खेळाडू, नाव आहे विशाल पाटील. या स्पर्धेतला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. या विशाल आपल्याला दिलं जाईल उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा हा किताब. सन्माननीय शिवाजी चव्हाण साहेब आणि त्याचबरोबर या शिवाजी चव्हाण साहेबांना आम्ही आमंत्रित करतोय की या खेळाडूला या ठिकाणी दिलं जाईल उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा हा किताब. नाव आहे विशाल पाटील. हार्डलक मी म्हणेन, रेसमध्ये करण जोशीचा खेळाडूही होता, मात्र 2 ते 3 ॲडव्हान्टेज त्याला मिळालेत आणि तिथे मात्र तो वडचर ठरला. कदाचित कमी ओव्हर्स हा एक फॅक्टर राहू शकतो. आणि इथे विशाल पाटील, विशाल प्लेयर ऑफ द मॅच. विशाल या बाजूला यायचं आहे. ऑल द बेस्ट. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा किताब मिळाला आहे. विशाल, थोडंसं माइंडमध्ये काय होतं, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक सकाळच्या सत्रामध्ये ज्यावेळी आलास असं मनात ठरवलं होतंस की आज काहीतरी घेऊन जाणार आहे? सर आम्ही पहिलं ठाण्यामध्ये गेलो होतो खेळायला. तर ठाण्यामध्ये आम्ही एक मॅच जिंकून इकडे आलो होतो. तर तिकडे आम्हाला खेळायला चान्स नाही भेटला रिटर्न, का की आमची इकडे मॅच आली होती त्यासाठी. तर इथे येऊन आम्हाला काही करून ही टुर्नामेंट आम्हाला खेळायची आहे, चांगलं खेळायचं आहे आणि जिंकायचीच आहे, ह्या उद्देशाने मी इकडे आलो होतो. आणि तसं आमचं जसं मनात होतं तसं झालेलं आहे. आयुष्यामध्ये या अगोदर तुम्ही किती पटकावले आहेत, स्वतः वैयक्तिक पारितोषिकं पटकावले, त्याच्यामधलं हे कितवं असेल आणि हे जर असेल ना तर हे कोणाला डेडिकेट कराल? हे डेडिकेट करेल माझ्या मित्रांना, माझ्या जे टीममध्ये आहे, सपोर्ट करतात. आतमध्ये चान्स भेटतो आम्हाला खेळायला, हे महत्त्वाचं आहे. आणि आमच्या टीममध्ये जे 11 प्लेयर आहेत त्यांना हे डेडिकेट करेल मी, कारण सगळे मेहनत करतात. यस, हे डेडिकेशन आहे. मित्रांनो, आम्ही सर्व एकत्र खेळतो, आम्हाला खेळ भावना जपायची आहे. मला बॅटिंग नको, मला बॉलिंग नको, मला फक्त क्षेत्ररक्षण करायला घ्या. म्हणून ही टीम आज टॉप ऑफ द हिल जाण्यासाठी प्रयत्नवादी राहिले. ऑल द बेस्ट असेल इन फ्युचर. थँक्यू सो मच विशाल पाटील. हे होते या स्पर्धेतले उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. चला या विशाल या बाजूला यायचं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून शूजही आहेत. या शूजचं देखील आपण परिधान करायचं आहे. आता मात्र उड्या मारायच्या आहेत, लांब लांब बॉल पकडायचा आहे. या शिवाजी चव्हाण साहेबांना मी विनंती करेन, या आपल्या शुभ हस्ते हा सन्मान दिला जाईल. चला थोडीशी घाई करूया. आता मात्र पुढील पारितोषिकाकडे आपण जातोय. या स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूने अक्षरशः फलंदाजांना आपल्या गोलंदाजीच्या धारेवरती अक्षरशः व्यसन घातली आहे, खऱ्या अर्थाने लगाम लावली आहे, या स्पर्धेतला उत्कृष्ट गोलंदाज कोण असू शकतो? 4 टीम आहेत. एनी गेसेस कोण असेल? चला, भोर तालुक्याकडून कोणाचं नाव येत आहे? भानुदास गोलंदाजी केली आहे का त्याने? हा एक प्रश्न राहिलाय. मात्र यस, या बाजूने कोणाचं नाव येईल? आनंदा मुगदुमचं नाव आलंय या बाजूला टीम. चला जोरात नाव येऊ द्या, नावं येत नाहीयेत. शंभू चषकामधील उत्कृष्ट गोलंदाज नाव आहे रेट्रे वारणाचा नाही तर टीम पिंटू दादा 11 करण जोशीचा गोलंदाज ठरलाय संतोष मुगदुम, मुंबई पोलीस. उत्कृष्ट गोलंदाज. आनंददादाचं नाव रेसमध्ये होतं, मात्र बाजी मारली ना ती संतोषने. संतोष मुगदुम हे पारितोषिक देण्यासाठी आम्ही आमंत्रित करतोय. संजय पाटील यांना मी विनंती करेन, साहेब या. संजय दादा पाटील यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक दिलं जाईल. या संजय दादा. उत्कृष्ट गोलंदाज. किंबहुना संतोषकडे पाहिल्यानंतर मात्र मी एवढंच म्हणेन की संतोष, हा किताब आनंदावरती जास्त शोभून दिसतो, तुझ्यावरती मात्र मॅन ऑफ द सिरीज किंवा उत्कृष्ट फलंदाज ही बाब तुझी नेहमीच आम्ही पाहिली आहे. चर्चा होईल. चला दोन्ही द्यायचं आहे. उत्कृष्ट गोलंदाजला शूजही आहेत. यस, आता मात्र जाऊया. आनंदा यांची नावाची चर्चा झाली, मात्र त्यांचाच बंधू संतोष यांच्याकडे जाऊया. थँक्यू. संतोष या बाजूला यायचं आहे. माईक चालू आहे का? येस. संतोष समोरच्या दिशेने या.
संतोष सर, अनेक स्पर्धेमध्ये तुम्ही अतिशय चांगली कामगिरी केली. मी मगाशी म्हटलं की आनंद मुगदुम यांच्यासाठी गोलंदाजीचा प्राइज जणू 100% पैकी 99% ते घेऊन जातात. मात्र आज तुम्हाला उत्कृष्ट गोलंदाज हा किताब मिळाला आहे. काय भावना आहेत? सर्वप्रथम मान्यवर मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचा आभार की आपल्यामुळेच एवढी मोठी स्पर्धा या ठिकाणी पार पडली. याबद्दल बोलायचं झालं तर अनॲक्सेप्टेड आहे, कारण आतापर्यंत कधी गोलंदाजीमध्ये मला पारितोषिक मिळालंच नव्हतं. जे मिळायचं ते बॅटिंगच्या जोरावरतीच मिळायचं. आज पहिल्यांदाच मिळालं आहे. खूप खुश आहे की इथून पुढे खरं तर चांगली बॉलिंग टाकायला मजा येईल. आयुष्यामध्ये कितव्यांदा मिळालंय तुम्हाला हे गोलंदाजीचं पारितोषिक? या अगोदर कधी मिळालेलं आहे का? आणि हे जे मिळालंय ना ते कोणाला डेडिकेट कराल? आतापर्यंत कधीच मिळालेलं नाही, हे पहिल्यांदाच आहे गोलंदाजीवरती. आणि हे ज्याच्याकडे आम्ही नेहमीच बघत असतो की त्यालाच मिळावं, तर हे आज त्याच्यासाठीच आनंद. वा, आनंदा मुगदुम यांच्यासाठी हे प्राइज डेडिकेट केलंय. या आनंदादा आपण वरती यायचं आहे. आनंदादा या, हे प्राइज आपल्याला डेडिकेट केलेलं आहे त्यांनी. चर्चा होतीये संतोष सर, मुंबई पोलीस म्हणून अनेक वेळ कार्यरत राहतात, मुंबईसारख्या विभागामध्ये एकत्र खेळतात, मात्र चर्चा शंभू चषकाची केली आहे. शंभू चषकाबद्दल 2 शब्द. शंभू चषकाबद्दल बोलायचं झालं तर अजित पाटील असतील आणि प्रशांत पाटील असतील यांनी आम्हाला खूप वेळा सपोर्ट केलेला आहे या असोसिएशनमध्ये. शनिवारी खेळायचं बोललो तर चालेल का, त्यावेळी बोलले तुम्हाला जिथे खेळायचं तिथे खेळा, पण आमच्या टुर्नामेंटला खेळायचंच आहे. त्यामुळे आम्हाला संधी दिली, त्याबद्दल त्यांचे खूप आभार. आज मात्र आनंददादा आणि संतोष, तुमच्या दोघांकडे पाहिल्यानंतर आज दोघंही आयकॉन खेळाडू आहेत पश्चिम महाराष्ट्रामध्ये. ही आपल्यासाठी जोमेची बाजू राहिलेली आहे. दोन्ही खेळाडू आयकॉन म्हणून पश्चिम महाराष्ट्राकडे कशा पद्धतीने पाहताय? येणारी स्पर्धा खूप मोठी आहे. आपल्या असोसिएशनमधील खेळाडूंना एवढंच सांगेल की मेहनत करा, प्रॅक्टिस करा. नक्कीच येणाऱ्या पश्चिम महाराष्ट्र टुर्नामेंटसाठी आपण चांगला खेळ करू. आनंददादाकडे एकदा माईक द्या. थँक्यू आनंददादा, आपण या ठिकाणी आला, डेडिकेट केले तुम्हाला. स्पर्धा खेळत असताना सख्खे बंधू मुंबई पोलीस आणि पिंटू दादा यांच्याबद्दल चर्चा होईल. अनेक वेळा तुमच्याशी चर्चा झाली. पिंटू दादाबद्दल तुम्ही भावनिक होतात या स्पर्धेमध्ये. पिंटू दादांबद्दल 2 शब्द. पिंटू दादा माझा मोठा भाऊच आहे, चुलत भाऊ. त्यांना बघूनच आम्ही शिकलो. आज आहे ते सर्व ते पिंटू दादामुळेच आहे. पिंटू दादांशी अनेक गोष्टी जोडल्या गेल्यात, मात्र हे डेडिकेट केलंय भावाची भावाला दिलेली ट्रिब्यूट आहे. कशा पद्धतीने पाहतात? अनएक्सपेक्टेड ते म्हणले की त्यांनाही आश्चर्याचा धक्का बसलाय, तुम्हालाही थोडासा बसला असेल, मात्र यश मिळवलंय. काय सांगाल भावाच्या परफॉर्मन्स बद्दल? आश्चर्याचा धक्का नाही, कारण की त्यांनी सर्व मॅचमध्ये चांगली बॉलिंग केली होती. कारण सेमीफायनल असो क्वार्टर फायनलला पण मला 1 ओव्हर 16 रन आले होते. त्यानंतर त्याने दुसरी ओव्हर चांगली केली होती. म्हणजे ऑल ओव्हर सगळ्या मॅचमध्ये त्यांनी बॉलिंग चांगलीच केली होती का. तर या ठिकाणी हे प्राइज तुम्हाला डेडिकेट केलंय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या बंधूंसाठी. आनंदा मुगदुम आणि संतोष मुगदुम ही जोडी A1 जोडी. एक शाहूवाडी एक्सप्रेस तर दुसऱ्या बाजूला मात्र शाहूवाडीचा स्टार. थँक्यू संतोष सर आणि आनंददा यांचा आपण आभार मानूया. आता मात्र जाऊया या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज हे पारितोषिक देण्यासाठी सर्वात प्रथम आम्ही मान्यवरांना आमंत्रित करू. अजय दादा मोहिते यांना आम्ही या ठिकाणी आमंत्रित करतो. या अजय दादा, आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक दिलं जाईल. अजय दादा, आपला सत्कार झालाय ना? येस, थोडंसं माझ्या नजरेतून चुकलं. येस, दीपक दादा या. दीपक दादा लाड यांनाही मी या ठिकाणी विनंती करेन. उत्कृष्ट फलंदाज चमचम ते शूज. येस, बॅट आहे का? उत्कृष्ट फलंदाजाला बॅट आहे. येस, इकडे इकडे या बाजूला आहे. येस मित्रांनो, या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज हा किताब आपल्याला मैदानाच्या आतमध्ये चौकार षटकारांची आतिषबाजी केली. शंभू चषकातील उत्कृष्ट फलंदाज नाव येऊ द्या तुमच्या माध्यमातून. सिद्धेश धोंडे आलाय. या बाजूने कोणाचं आलंय? सुमितचंही आलंय. मात्र इथे बाजी मारली आहे टीम आहे मुटकेश्वर मुटकलवाडीचा नाही, तर टीम आहे नवलाई स्पोर्ट्स रेटरेचा सुमित घराळे. उत्कृष्ट फलंदाज या शंभू चषकामध्ये या खेळाडूने अतिशय जबरदस्त कामगिरी केली आहे. सुमित घराळे काय कमालीची बॅटिंग केली आहे. आणि सुमित दादा नेहमीच प्रेमात टाकले. काय तो फ्लिकचा फटका आहे. वा, ट्रेडमार्क फटका आता बनत चाललाय. आणि एक चमचमती ट्रॉफी आणि ही बॅट शंभू चषकाच्या माध्यमातून आपल्याला दिली जाते आहे. सुमित दादा नजरेमध्ये थोडंसं पाणी दिसतंय. नाही ना?
येस भावनिक झालात. सुमित दादा कशा पद्धतीने परफॉर्मन्स झाला आज? वेल बॅटिंग केली. मी मगाशी म्हटलं की एक फ्लिकचा फटका एक ट्रेडमार्क बनत चाललाय. काय माइंडमध्ये असतं जो मिडल ऑफ द स्टंप येतो आणि ज्या पद्धतीने बॉटम हँडचा वापर करताना प्रेमात टाकलेत तुम्ही? पहिले तर बोलायचं मला की टुर्नामेंट खूप छान झाली. आमच्या मुलांनी खूप मेहनत केली. शाहूवाडी तालुक्याच्या अजित भाऊ आहेत, प्रशांतनी काल रात्री 3-3 वाजेपर्यंत ते इकडे होते, लाईन आखत होते. दुसरे कोण नव्हतं, ते लोकच होते करायला. टुर्नामेंटला खूप मस्त मजा आली खेळायला आणि असेच टुर्नामेंट व्हायला पाहिजे, ते खूप महत्त्वाचं आहे. आता आमच्या परफॉर्मन्सवर आम्ही म्हणजे ठरूनच आलो होतो की प्राईज मारायचं घरून. पण आता क्रिकेट आहे, जी समोरची जी टीम होती ती पण आमची एकदम लाडकी टीम आहे. कॉम्पिटिशन आहे क्रिकेट ग्राउंडमध्ये फक्त, बाकी काय नाही. बाकी आम्ही बाहेर सगळे भावंडच आहोत आणि नेक्स्ट टुर्नामेंटला प्रयत्न करू चांगलं क्रिकेट खेळायचं आणि आम्ही जिंकायचं. सुमित सर, एखादा कोणता गोलंदाज होता ज्याला खेळताना तुम्हाला थोडंसं कठीण वाटलं? या गोलंदाजाला कशा पद्धतीने अटॅक करावा लागेल, थोडंसं कठीण वाटला असा गोलंदाज? खरं बघायला गेलं तर मला आता आमच्या तालुक्यामध्ये गेल्या वर्षीपासून यावर्षी खूप जास्त कॉम्पिटिशन वाटायला लागले. म्हणजे प्रत्येक टीममध्ये 2 ते 3 चांगले बॉलर आहेतच. आणि म्हणजे ॲक्च्युली असं कुठल्या बॉलरला असं म्हणजे हे नाही आहे की थोडं डिफिकल्ट आहे किंवा काय. पण बघायला गेलं तर आनंद खूप चांगली बॉलिंग टाकतो किंवा स्वप्नील आहे, स्वप्नील खूप चांगली बॉलिंग टाकतो. आमच्या टीमचा अजयला कधी मी फेस नाही केला अजूनपर्यंत, पण अजय खूप चांगला बॉलिंग टाकतो. असे भरपूर सारे प्लेयर्स आहेत. आणि कसं आहे 32चा हाफ असेल किंवा 16चा हाफ असेल, जेव्हा पहिल्या मॅचला पण असं म्हणजे आम्हाला विचार करायला लागतो की आज जिंकणार की नाही. 50 रन मारले, 60 रन मारले तरी पण कमी वाटायला लागतात असे. सर हे हेल्दी कॉम्पिटिशन आहे आणि हे राहिलं पाहिजे. खऱ्या अर्थाने शाहूवाडी तालुका आणि त्याच्या पाठीमागे असलेल्या सर्व कमिटी मेंबरचं मी खऱ्या अर्थाने अभिनंदन करेन. त्यांनी मात्र आता टीम घडवल्यात, आता मात्र कॉम्पिटिशन व्हायला लागलंय. नक्की सुमित सर तुम्हाला ऑल द बेस्ट असेल इन फ्युचरसाठी. थँक्यू सो मच. आता मात्र जाऊया या स्पर्धेचा राजा हे नाव मैदानाच्या आतमध्ये घेण्यापूर्वी या स्पर्धेतील मालिकावीर देण्यासाठी आम्ही आमंत्रित करतोय. सन्माननीय मुकुंद घोडे पाटील आणि त्याचबरोबर विनोद पाटील यांना आम्ही या ठिकाणी आमंत्रित करतोय. या मुकुंद घोडे पाटील आणि विनोदजी पाटील यांना विनंती करेन की आपण या आपल्या माध्यमातूनही आज मात्र कूलर हा आपल्याला पाहायला मिळाला आहे. प्लेयर ऑफ द टुर्नामेंट हा किताब आपल्याला पाहायला मिळाला आहे. या विनोद दादा आपणही या, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर घाई करा. या स्पर्धेचा राजा 32 टीम लढल्या. 32 टीममध्ये कोणी सर्रास ठरलं, कोण गोलंदाज तर कोण फलंदाज सर्रास ठरला. मात्र या दोन्ही बाजू ज्याच्या अव्वल राहिल्यात तो कोण असेल? शंभू चषकाचा राजा. तिकडून आवाजच येत नाहीये, त्यांना माहित आहे की हाच असणार आहे या स्पर्धेतला. तरी देखील ट्विस्ट आहे. मैदानाच्या आतमध्ये करण जोशीचा पठ्ठ्या रेसमध्ये पाहायला मिळाला. का येऊ नये? या मैदानाच्या आतमध्ये मालिकावीरचा किताब, या स्पर्धेचा राजा 467 पॉइंटने भोर तालुक्यातील चिखलगावचा पठ्ठ्या, नाव आहे सिद्धेश धोंडे. या मालिकावीर ठरलेत या स्पर्धेतला. जोरदार टाळ्यांचा गजर. सिद्धेश धोंडे यांनी मात्र काय बॉलिंग केली आहे, काय फलंदाजी केली आहे. वा सिद्धेश, आपल्या या स्पर्धेच्या दरम्यान मॅन ऑफ द सिरीज ही चमचमती ट्रॉफी आणि त्याचबरोबर ही कूलर तुम्हाला दिलं जाईल. यस सिद्धेश धोंडे. सिद्धेश यांच्याकडे जाऊया. नको आज मात्र शाहूवाडी तालुक्यामध्ये येत असताना, या स्पर्धेमध्ये शिरकत करत असताना असं वाटलं होतं की तुम्ही आज मॅन ऑफ द सिरीजचा किताब पटकावाल? नाही, असं तर काही ठरवलं नव्हतं. आणि आयोजन म्हणजे शाहूवाडी तालुक्यात पहिलं मी प्रथम आभार मानेन की त्यांनी आम्हाला एंट्री दिली. अजितदादांनी वगैरे आम्हाला खूप सहकार्य केलं आणि वाटलं नव्हतं आम्ही फायनल म्हणजे बक्षीस पात्रात जाऊन, पण टीमचे एफर्ट्स खूप चांगले लागले आणि आम्ही आलो. नक्कीच आज तुम्हाला मिस केलं टीमने, आज कुठेतरी मिस केली. याबाबत काय सांगाल? दुसरीकडे ठिकाणी तुम्ही खेळायला गेलात, मात्र आज संघर्षाच्या महत्त्वाच्या क्षणी तुम्ही नव्हतात. काय सांगाल, कशा पद्धतीने पाहिलं आता टीमला?
ॲक्च्युली मी त्यांना सांगितलं की उलट हाच चान्स आहे तुम्हाला तुमचा गेम दाखवायचा, मी नसलो तरी खेळून दाखवा सगळ्यांना. त्यांनी खेळूनही दाखवलं, मन जिंकले, मॅच जरी जिंकले नसतील तरी आणखी एक प्रश्न आहे. या स्पर्धेमधून आता मात्र थंड हवा तर तुम्ही घेणारच आहात, मात्र हा स्पर्धेमधला हा मालिकावीरचा किताब भोर तालुक्यामधील अनेक खेळाडू तुमच्याकडे पाहत आहेत, त्यांच्यासाठी काय सांगाल आणि हा कोणाला डेडिकेट कराल? डेडिकेट प्रथम तर माझ्या फॅमिलीला करेल मी, आणि नंतर माझी टीम जी मला कंटिन्यू बॅक करत असते आणि सपोर्ट करत असते. तर जास्त प्रश्न विचारत नाहीये, थँक्यू सो मच. लगेचच हे राहिलेत या स्पर्धेतले मॅन ऑफ द सिरीजचे मानकरी. भोर तालुक्यातील चिखलगावचा हा पठ्या, नाव आहे सिद्धेश धोंडे, प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. आता मात्र आपण जाणार आहोत पारितोषिकांकडे. चला थोडीशी घाई करूया. चतुर्थ क्रमांक आपल्या समोर आलाय, हे पारितोषिक आम्ही देण्यासाठी आमंत्रित करतोय सन्माननीय विश्वजित पाटील साहेब. या आपल्या माध्यमातून चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 10,000 रुपये व आकर्षक चषक. टीम आहे नवलाई स्पोर्ट्स रेटरे. लगेचच या टीम जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. शंभू चषकाचा चतुर्थ प्राइज ज्यांनी मात्र आपल्या नावावरती केलंय ते नवलाई स्पोर्ट्स रेटरे वारणा ही टीम. चतुर्थ क्रमांकाचा पारितोषिक रोख रक्कम 10,000 रुपये व आकर्षक चषक. चला या संपूर्ण टीम येईल. चला लगेचच या. चला टीम थोडंसं स्पीडअप घ्या. चला नंतर बाकीच्या टीम आपण देखील स्पीडअप घ्या. थँक्यू. चला चला थोडीशी घाई करूया टीम. चला विकास अप्पा या. चतुर्थ क्रमांकाची विजेता टीम बोला ज्योतिबाच्या नावानं. धन्यवाद टीम नवलाई स्पोर्ट्स रेटरे. या टीमला मात्र आपण देत आहोत चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक. फोटो सेशन केलं जाईल. थँक्यू टीम. थँक्यू सो मच. आपण या ठिकाणी आलात, स्पर्धेला शिरकत केलीत आणि चतुर्थ क्रमांक पटकावलात. तदनंतर मात्र पुढील क्रमांकाकडे जातोय जे रोख रक्कम 15,000 रुपये आहे आणि सन्माननीय योगेशदा पाटील यांच्या माध्यमातून आम्हाला हे पारितोषिक आलं आहे. आणि मात्र या ठिकाणी आम्ही आमंत्रित करतोय सन्माननीय विकासांना पाटील यांना या ठिकाणी आम्ही आमंत्रित करतोय. या विकासांना पाटील यांच्या शुभ हस्ते दिलं जाईल तृतीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 15,000 रुपये. श्री शंभू चषकामधील तृतीय क्रमांकाचा मानकरी. खऱ्या अर्थाने अतिशय जबरदस्त अशी कामगिरी पुण्या तालुक्यातील असले तरी खऱ्या अर्थाने शाहूवाडी तालुक्यामध्ये ते आले, आपल्या नावाची दखल घेतली. मलकाळेश्वर बॉईज म्हणून ज्या टीमला ओळखलं जातं, चिखलगावचे सुपुत्र या स्पर्धेमध्ये रोख रक्कम 15,000 रुपयाचं कॅश प्राइज आणि तदनंतर मात्र या तृतीय क्रमांकाची ही चमचमती ट्रॉफी आपल्या नावावरती घेऊन जाईल टीम चिखलगाव. मलकाळेश्वर बॉईज या टीमने पटकावलाय तृतीय क्रमांकाचा पारितोषिक. श्री शंभू चषक 2025चं तृतीय क्रमांकाचं पारितोषिक त्यांनी पटकावलंय. वेल प्लेड टीम. चांग भलं मोरया. थँक्यू सो मच. या ठिकाणी या टीमचा आम्ही आभार मानू. आपण या ठिकाणी आलात. थँक्यू सो मच. आता मात्र आपण द्वितीय क्रमांकाकडे जात आहोत. या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 30,000 रुपये कॅश आणि चमचमती ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळाली आहे. हे पारितोषिक आम्हाला सन्माननीय विकास पाटील यांना, समाजसेवक आणि महेशदादा चोरमारे दादा युवा उद्योजक यांच्या माध्यमातून आम्हाला हे पारितोषिक आलं आहे. मी महेशदादा चोरमारे दादा यांना विनंती करेन की दादा या आपल्या माध्यमातून हे पारितोषिक आम्ही देणार आहोत. या
मुख्य व्यासपीठावरती आमंत्रित केलं जाईल. मित्रांनो, श्री शंभू चषकामध्ये द्वितीय क्रमांकाचा बहुमान पटकावलाय. रोख रक्कम 30,000 रुपये व आकर्षक चषक टीम पिंटू दादा 11 करण जोशी या टीमला देऊया. द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक. रनर अप राहिलेत वेल प्ले टीम पिंटू दादा 11 करण जोशी या टीमला देऊया हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पिंटू दादा 11 करण जोशी ही टीम रनर अप राहिली आहे. शंभू चषक 2025. बोला म्हसोबाच्या नावानं, ज्योतिबाच्या नावानं. अतिशय जबरदस्त असा खेळ राहिलाय. 30,000 रुपयाची मानकरी आणि द्वितीय क्रमांकाची ही क्रिस्टल आर्ट ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळाली आहे. नक्कीच करण जोशी टीम थँक्यू सो मच. आपण या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक पटकावलंय. तदनंतर मात्र जाऊया, आता मात्र उत्सुकता राहिली आहे. चला टीम, आम्ही आपले आभार मानतो. थँक्यू सो मच. या ट्रॉफीज तुमच्या नेहमीच प्रेमात राहतील. थँक्यू ओमकार. आता मात्र जाऊया श्री शंभू चषक. हे चषक ज्यांच्या माध्यमातून रोख रक्कम 50,000 रुपये आम्हाला दिले गेलेत ते विघ्नहर्ता रोड लाईनचे सर्व सन्माननीय सर्जेरावजी मांगडे साहेब आणि संपूर्ण व्यासपीठ यांना आम्ही विनंती करू की आपण उभे राहायचं आहे. हे पारितोषिक दिलं जाईल. या स्पर्धेमध्ये 6व्या वर्धापन दिनानिमित्त ज्या संघाने मात्र जिगिरीचा खेळ केला आणि या स्पर्धेमध्ये अतिशय जबरदस्त अशी कामगिरी केली आहे. शंभू चषक 2025 चा प्रथम क्रमांकाचा मानकरी टीम रोख रक्कम 50,000 रुपये व आकर्षक चषक घेऊन जाताना पाहायला मिळेल. टीम मुटकेश्वर स्पोर्ट्स मुटखलवाडी या टीमला दिला जाईल हा रनर अप. अतिशय जबरदस्त असा विनिंग मोमेंट चॅम्पियन टीम आपल्याला पाहायला मिळाली आहे. मुटकेश्वर स्पोर्ट्स मुटखलवाडी या टीमला दिलं जाईल या स्पर्धेचं टायटल. श्री शंभू चषक 2025 चा हा थरार. वेल प्लेड. मुटकोबाच्या नावानं चांगले. चला आता मात्र जाईल विनिंग टीम साठी. मुटकोबाच्या नावानं, अरे ज्योतिबाच्या नावानं अतिशय जबरदस्त असा परफॉर्मन्स दाखवलाय टीम मुटकेश्वर स्पोर्ट्स मुटकलवाडी. विकास शिर्के, संदीप घराळे, सुमित वलांगडे या सर्वांचीच मात्र आपण या ठिकाणी अभिनंदन करूया. अतिशय चांगला परफॉर्मन्स त्यांनी दिला आणि शंभू चषकामध्ये प्रथम क्रमांकाचा पारितोषिक पटकावणारी ही टीम आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यांना देऊया येणाऱ्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि या व्यासपीठावरतील मान्यवरांचेही मानूया ते आभार. जर इथे कोणाचा शुभ सन्मान जर राहिला असेल तर आम्ही आयोजकां कमिटीच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो. मात्र ती खंत नेक्स्ट इयरला आम्ही कमी पडून देणार नाही. जर इथे कोणाचा शुभ सन्मान राहिला असेल तर आम्ही माफी मागतो आणि हा स्पर्धेचा हा थरार इथे संपला असं जाहीर करतो. शुभरात्री, शुभ संध्याकाळ. थँक्यू सो मच.